नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन घेतलेल्या बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदेंना कडक शब्दात सुनावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान शिवसेना पक्षाच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या कायदेशीर आणि राजकीय संघर्षात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वातावरण झुकत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीत काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील काही वरिष्ठ नेते अचानक दिल्लीत दाखल झाले. या भेटीचा अधिकृत अजेंडा जाहीर करण्यात आला नसला तरी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिंदेंच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेषतः राज्यातील संघटनात्मक स्थिती, निवडणूक निकालांतील चढउतार आणि शिवसेना गटातील अंतर्गत नाराजी यावर चर्चा झाली. काही सूत्रांच्या मते अमित शहांनी स्पष्ट शब्दात शिंदेंना सांगितले की स्थिती सुधारली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे सेना भाजपात विलीन होणार. या सर्व घडामोडींमध्ये सर्वात मोठी चर्चा म्हणजे शिंदे गटाचा भाजपात विलय. गेल्या काही दिवसांपासून याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर शिंदे गटाला स्वतंत्र ओळख टिकवण्यात अडचणी येत असतील तर भाजपात विलीन होणे हा एक पर्याय असू शकतो. यामुळे शिंदे गटातील आमदारांना स्थैर्य मिळू शकते, पण त्याच वेळी त्यांच्या राजकीय ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. भाजपच्या काही नेत्यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केली आहेत. मात्र अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. ठाकरेंचा आत्मविश्वास वाढला. या सर्व घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. त्यांनी अलीकडेच घेतलेल्या सभांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली आहे. शिवसेना गटाचा दावा आहे की शिवसेना ही खरी त्यांचीच आहे आणि जनतेचा पाठिंबा त्यांनाच मिळत आहे. शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणातही त्यांना सकारात्मक निकाल मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा परिणाम. शिवसेना वाद सध्या न्यायालयात आहे आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते या प्रकरणातील निकालामुळे महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. जर निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. अशा परिस्थितीत शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. शिंदे गटात अस्वस्थता. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार आणि नेते अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. काही आमदारांनी आपल्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेकांना असे वाटते की जर भाजपने आपली रणनीती बदलली तर शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे काही नेते पर्यायी राजकीय मार्ग शोधत असल्याचीही चर्चा आहे. भाजपची रणनीती काय? भाजप सध्या अत्यंत सावध भूमिका घेत आहे. महाराष्ट्रात आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजप विविध पर्यायांचा विचार करत आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजपला मजबूत आणि स्थिर नेतृत्व हवे आहे. जर शिंदे गट ते देण्यात अपयशी ठरला तर भाजप वेगळा निर्णय घेऊ शकतो. राज्यात खळबळ. या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी हालचाली वाढल्या आहेत. राजकीय वातावरण अत्यंत तापलेले आहे आणि पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्याही क्षणी मोठा निर्णय जाहीर होऊ शकतो. पुढे काय? सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही शक्यता पुढे येत आहेत. शिंदे गट भाजपात विलीन होऊ शकतो. काही आमदार ठाकरे गटाकडे परत जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल राजकीय समीकरणे बदलू शकतात. भाजप नवीन नेतृत्वाचा विचार करू शकतो. संपूर्ण बातमी हरिवर्गात बघा. धन्यवाद.